हिरे माझा मिथवा मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त जबरदस्त असा आहे, ज्यामध्ये ईश्वरी आणि त्याचसोबत अर्णव कशा पद्धतीने अंजलीला सावरतायत आणि त्याचबरोबर अंजलीच्या रूममध्ये आग लागल्यानंतर नेमकं काय काय घडतंय तेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। चला तर मग आजच्या आपल्या भागाला सुरुवात करूया। राकेशला तर आता पोलिसांनी अटक केलेलीच असते, पण दुसरीकडे मात्र ना आता अंजली जी आहे ती आता संतापलेली असते। अंजलीला असं वाटत असतं की नाही, आता आपला जगून काहीच उपयोग नाही आहे, कारण आपण आपल्या घरच्यांवर आपल्या भावावर विश्वास ठेवला नाही आणि म्हणूनच ती आता स्वतःचा जीव द्यायला निघालेली असते। तिने आता आपल्या हातावर सुरा ठेवलेला असतो आणि ती आपली नस कापायला चाललेली असते। तेवढ्यातच ईश्वरी, अर्णव आणि त्याचसोबत आकाश जाऊन तिला या सगळ्यातून सांभाळतात, सावरू लागतात आणि तिला म्हणत असतात की काय झाले अंजलीताई, प्लीज असं करू नकोस, आम्ही आहोत ना, आपण बघूया काय करायचं आहे ते, असंही बोलून आता कसं कसं का होईना सावरलं जात असतं। आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलून सावरलं जातं ना, तेव्हा आता अचानकपणे अंजलीला चक्कर आलेली असते। अंजली जेव्हा चक्कर येऊन कोसळते तसं आता आकाश, अर्णव तिला उचलून ना रूममध्ये घेऊन जातात आणि पटकनच ना डॉक्टरांना सुद्धा बोलवलेलं असतं। आता दुसरीकडे पाहायला मिळतं की वल्लरी आणि नम्रताच समोरासमोर उभ्या असतात आणि एकमेकींकडे पाहत असतात। तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर डॉक्टरांना बोलवलं जातं। अजूनही अंजली ही बेशुद्ध अवस्थेतच असते। अंजली बेशुद्ध अवस्थेत असताना डॉक्टर अंजलीला चेक वगैरे करतात। डॉक्टर जेव्हा अंजलीला चेकअप वगैरे करतात ना, तेव्हा आता अर्णव विचारतो, ऑल ओके आहे ना डॉक्टर, सांगा ना, कारण मला ताईची खूप जास्त काळजी वाटते। त्यावर डॉक्टर म्हणतात की त्यांचा बीपी शूट झालेला आहे, त्यामुळे त्यांची आता विशेषतः काळजी घ्यायला लागणार आहे, त्यांना स्ट्रेस आहे, सो प्लीज तुम्ही त्यांच्यासोबत राहा। जर तुम्हाला त्यांच्यासोबत राहायला जमत नसेल तर प्लीज सांगू शकता का की ह्यांना आपण हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायचं का, कारण असं बघायला गेलं तर ह्यांना ICUमध्ये ठेवायची गरज आहे, मग ह्यांना आपण ॲडमिट करूया का, असंही आता अर्णवला त्या डॉक्टर विचारत असतात। त्यावर डॉक्टरांना अर्णव सांगत असतो की नको, प्लीज असं करू नका, नका ठेवू डॉक्टर, प्लीज मी सांभाळू शकतो माझ्या बहिणीला, असंही आता अर्णव सांगू लागतो, मी तिची काळजी घेईन। मग डॉक्टर काही औषधं वगैरे लिहून देतात। डॉक्टरांनी जशी औषधं आता लिहून दिलेली असतात ना, तेच आता इकडे सांगितलं जातं की चला औषधं तर लिहून दिली आहेत, आपण आता काळजी घेऊया। मग सगळीजणं इकडे थांबत नाही, पण दुसरीकडे आजीला मात्र ना अंजलीची काळजी असते। आजी म्हणत असते, आज जे जे काही झालं ना ते कधीही न विसरण्यासारखं आहे, पण आता काय करायचं ना मला खरंच कळत नाही आहे, आपण काय करूया, अंजलीला सांभाळण्यासाठी आपल्याला सुद्धा तितकं स्ट्रॉंग राहायला हवं, असं अर्णव जो आहे तो आता आजीला सांगत असतो। आणि मी माझ्या ताईला काही होऊ देणार नाही, कारण मी माझ्या ताईच्या पाठीशी पणे उभा आहे, असंही अर्णव आता सांगू लागतो। आणि अर्णव जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगतो ना, तेव्हा आता आजीसुद्धा म्हणत असते की मला तेच वाटतं की आपण आता अंजलीची काळजी घ्यायला हवी, अंजलीचं पुढचं भविष्य हे सुद्धा आता आजीला समोर दिसत असतं आणि या माणसानं आपल्याला खूप मोठं फसवलं आहे, या गोष्टी आता इकडे असणाऱ्या आजी बोलत असतात। तेच आता ईश्वरी म्हणत असते की सगळ्यांची जास्त आता ओढाताण झाली आहे, प्लीज तुम्ही सगळीच जण जा आणि आराम करा, मी आहे अंजली ताईंसोबत। आणि असं बोलून ईश्वरी ना आता सगळ्यांना पाठवून देते, कारण ईश्वरीला माहिती आहे की अंजली ताई उठल्या तर पुन्हा काहीतरी होईल आणि ते होऊ द्यायचं नसतं। आणि यासाठी आता ईश्वरी एकटी का होईना थांबलेली असते। ईश्वरीला असं वाटत असतं की काही झालं तरीसुद्धा आपण विशेषतः काळजी घेऊया, कारण अंजली ताईंना या सगळ्याची गरज आहे। त्या माणसावर त्यांनी प्रेम केले आणि त्या माणसाने त्यांना धोका दिलाय आणि त्याचं खरं रूप आता अंजलीताईंसमोर आले, त्यामुळे अंजलीताईंना इतका सगळा त्रास होतोय हेही बरोबर आता माहिती असतं। दुसऱ्या दिवशी सकाळी आजी झोपेतनं उठलेली असते। आजीचं डोकं खूप जास्त जड झालेलं असतं। आजी आता हाका मारत असते ईश्वरीला, कारण आता आजीला ना थायरॉईडची गोळी ना सापडत नसते आजीची, जी की आजीने न ठेवता ईश्वरी सगळ्या गोळ्या आजीच्या देत असते, म्हणून या सगळ्याबद्दल ना माहिती असतं ईश्वरीलाच। मग आता आजी बोंबलत असते, पण ईश्वरी ना रात्रभर अंजलीच्या रूममध्ये होती, त्यामुळे आता ती अजूनही बाहेर आलेली नव्हती। तेच नम्रता रूममध्ये येते आणि नम्रता आजींना म्हणत असते की आजी काय झालं आहे, कशाला आरडाओरडा करताय, काही हवं आहे का,
मग तेव्हाच ना आजी सांगत असते की अगं हो, माझी थायरॉईडची गोळी सापडत नाही आहे, जरा ईश्वरीला बोलव ना. ईश्वरीला घरात कुठे काय असतं ना हे सगळं माहिती असतं आणि माझ्या गोळ्या तर तीच देत असते, त्यामुळे प्लीज प्लीज जरा सांग ना, बघ तिला विचार. मग तेव्हाच ना नम्रता पुढे पुढे करते, त्यामुळे ती नम्रता म्हणत असते की थांबा आजी, मी बघते कुठे काय ठेवलं आहे ते. मला तर माहितीच आहे ना इथेच असू शकतं, पण आजीचा हट्ट असतो की तुला नाही सापडणार. तू एक काम कर, लवकरात लवकर ना बोलव ईश्वरीला. ईश्वरीला या सगळ्या गोष्टी माहिती असतात असं देखील आता आजी जी आहे ती बोलत असते. पण नम्रता सगळीकडे शोधते, पण नम्रताला काही केल्या कुठेच आता त्या गोळ्या सापडत नसतात आणि त्यामुळेच ना नम्रताला आजी बोलत असते की मी तुला म्हटलंय ना, तुला नाही सापडणार, काही गोष्टी तुला नाही कळणार. आता तू नवीन आहेस या घरामध्ये, तुला थोडे दिवस गेल्यानंतर सगळ्या गोष्टी कळतील, पण आता तू हे सगळं काही करायला जाऊ नकोस, कारण हे आमच्या जीवावर बेतू शकतं. मला आता पटकन गोळी दे आणि मला ना चहासुद्धा हवाय, तोपर्यंत मी गोळी खाऊन घेते. ईश्वरीला पाठवून दे, तोपर्यंत तू चहाचं काय ते बघ, असंही आता आजी नम्रताला सांगत असतात. मग नम्रताला ऐकल्याशिवाय पर्याय नसतो. नम्रताला असं वाटत असतं की ईश्वरी जी जी काही कामं करते ती सगळी कामं आपण हाताळायला घ्यायला हवी, तेव्हाच आपल्या ह्या घरामध्ये नाव होईल. पण ज्या गोष्टी ईश्वरीला माहिती आहे त्या थोडी नम्रताला कळणार आहेत. त्यानंतर आता आजी 4 शब्द नम्रताला सुनावते आणि चहा ठेवायला सांगते. म्हटल्यावर आता नम्रता तिथून बाहेर पडते. आजीने डोक्याला अक्षरशः हात लावून घेतलेला असतो. तेच आता ईश्वरी किचनमध्ये सकाळ सकाळी आलेली असते आणि तेच आता नम्रता तिला म्हणत असते की आता तुला बरं वाटतंय का, रात्रभर तुला झोप नसेल ना, कारण कर्णिकाचा आवाज तर येत होता, कन्नूने झोपू दिलंच नसणार आहे, असं देखील नम्रता आता ईश्वरीला म्हणत असते. ईश्वरीसुद्धा सांगत असते की हो, आम्हाला कर्णिकाने झोपूच दिलं नाही, मी बराच प्रयत्न करत होते की कसं वातावरण शांत होईल, पण नाही ग, काहीच झालं नाही, असंही आता ती म्हणू लागते. तेच आता दुसरीकडे वल्लरी त्या दोघींचंही बोलणं ऐकत असते. तर दुसरीकडे मात्र आता तुझीही रात्रभर झोप झाली नसेल, तू एक काम कर, जा आता आराम कर थोडा वेळ, इथलं काय आहे ना ते मी बघते. त्यावर ईश्वरी तिला म्हणते की आता बऱ्याच गोष्टी नमुताई तुला किचनमधल्या कळत असतील ना. हो हो, मला माहिती आहे कुठे काय ठेवलं आहे ते, तू काळजी करू नको, असं देखील आता नम्रता जी आहे ती सांगू लागते. तेच दुसरीकडे आता वल्लरी त्या दोघींचं बोलणं ऐकत असते. वल्लरीला खरं तर हे ऐकून एक समाधान मिळत असतं आणि म्हणूनच तर ती आता या दोघींचं बोलणं ऐकतच राहते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळतं की इकडे आता ईश्वरी म्हणत असते की आजीही उठल्या असतील, आजींच्याही गोळ्यांचं काय ते बघायला हवं. त्यावर नम्रता म्हणते की हो, आजींच्या रूममध्ये मी गेले होते, पण आजींच्या गोळ्या कुठे सापडत नाही आहे, तेवढ्या बघ संपल्या आहेत का काही मला वाटतंय, असंही नम्रता म्हणते. तेव्हा ईश्वरी म्हणते की गोळ्या कशा संपल्या असतील, गोळ्या तर आताच तर नवीन आणल्या होत्या, अगं मागच्याच आठवड्यात गोळ्या आणल्यात नसतील संपल्या, असंही ईश्वरी आता नम्रताला बोलत असते. त्यांचं हे सुद्धा बोलणं चालू असतं की राकेशला जी काही शिक्षा झाली ती योग्य झाली, त्याने तुलाही किती त्रास दिला होता, असंही नम्रता आता ईश्वरीला बोलत असते. ईश्वरी म्हणत असते की हो, मला त्रास दिला होता, पण सगळ्यात जास्त त्रास ना आता ईश्वरी म्हणत असते की अंजलीला झालेला आहे, कारण अंजलीताईंसोबत तो जास्त दिवस राहिला आणि अंजलीताई अगदीच ना डोळे बंद करून त्याच्यावर प्रेम करत राहिल्या आणि आता शेवटच्या क्षणाला अंजलीताई अगदीच ना मोडून गेल्या आहेत. त्यांच्या पाठीशी आता आपल्यालाच उभं राहावं लागणार आहे, असं देखील आता ती म्हणत असते. तेच दुसरीकडे आता पहिल्यांदा ना मी आजींना गोळ्या देते, तोपर्यंत तू नाश्त्याचं बघशील का, तेही आता ईश्वरी नम्रताला बोलत असते. नम्रता म्हणत असते की तू काळजी करू नकोस, मी बघते इथलं सगळं काही, जा तुला आरामाची सुद्धा गरज आहे, असं नम्रता आता ईश्वरीला सांगते. मग ईश्वरीला सुद्धा बरं वाटतं की चला फायनली आपल्याबरोबर जोडीनं काम करायला आपली बहीणही तितकीच तत्परतेनं तयार आहे. म्हणूनच आता ती सुद्धा खुश होते आणि म्हणत असते की चल मी आधी आजींकडे जाते, आजींच्या गोळ्यांचं काय ते बघते, आजींना गोळ्या देते आणि मग पुढच्या कामाला लागते, असंही ईश्वरी आता सांगू लागते. मग आता ईश्वरी नम्रताला हेही सांगते की बघ आता तर मी गोळ्या सांगते कुठे ठेवल्या आहेत त्या, पण तूही लक्षात ठेवत जा, मी तुला नंतर सांगेन की आजींच्या गोळ्या कुठे असतात त्या, असंही आता ईश्वरी नम्रताला समजावू लागते. वल्लरीने सगळं ऐकल्यामुळे वल्लरी म्हणत असते की वा रे वा, या 2 बहिणींमध्ये ना आता दुरावा तर आणावाच लागणार आहे. या दोघीही बहिणी आता जरा जास्तच गोडी गुलाबीने बोलत आहेत, पण या 2 बहिणींमध्ये दुरावा आणायचा असेल तर आपल्याला या नम्रतासोबत जरा वागावंच लागणार आहे चांगलं, असाही विचारणा इथे असणारी ही वल्लरी करत असते.
वल्लरी आता पुढे हेही म्हणत असते की आता हे तर काहीच नाही, कारण आहे ना, मला जर माझ्या आकाशच्या नावावर सगळी प्रॉपर्टी करून घ्यायची असेल तर या अर्णवेश्वरीमध्ये भांडणं लावायला लागतील आणि त्याचसाठी जर फूट पाडायची असेल तर ही नम्रताच आपल्या कामी येणार आहे. आता ह्या दोघींचंही सूत जुळतं आहे, सगळं काही होतं आहे, पण या दोघींमध्येही भांडणं कशी लावायची ना हे मलाही माहिती आहे, असंही आता वल्लरी एकटीच बडबडत बोलत असते. कारण आता वल्लरीने नम्रताला हाताशी घेऊन अर्णव आणि ईश्वरीमध्ये दुरावा निर्माण करायचं असं काहीसं ठरवलेलं असतं. आणि त्यासाठी वल्लरीला माहिती आहे की नम्रताचा स्वभाव कसा आहे, ती हलक्या कानाची नम्रता आहे, या गोष्टी वल्लरीने अचूक हेरलेल्या असतात. वल्लरीला माहिती असतं की या सगळ्या गोष्टींमध्ये आपला फायदा आहे, तर या नम्रताचा आपण वापर करून घ्यायचा आणि त्याचसाठी आता ती तिचा वापर करून घ्यायचा ठरवते. तेच आता तिथे ती असताना ना पहिल्यांदा ती जाते आणि तिला विचारते की काय मग आता कसं चाललंय सगळं काही, मग तुलाच कामाला लावले का, तुझी बहीण करते आराम आणि तुला कामाला लावून टाकले, बघितलंस ना, तू तुझ्या बहिणीवर जास्त विश्वास ठेवतेस ना, त्याचंच हे फळ आहे, असंही आता म्हटलं जातं. मग आता अंजली म्हणत असते की त्यात काय, करेन ना मी सगळ्यांसाठी, मला आवडतं सगळ्यांसाठी सगळं काही करायला, असंही आता नम्रता म्हणत असते. वल्लरी म्हणत असते की हो हो आता कर का तू, आता तुला काही वाटत नाही आहे, नंतर बघ तुला काय काय वाटेल ते, असंही आता म्हटलं जात असतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की वल्लरीला माहिती असतं की अर्णव आणि ईश्वरीमध्ये भांडणं लावण्यासाठी आणि ही प्रॉपर्टी आपल्या ताब्यात घेण्यासाठी आपल्याला काही झालं तरीसुद्धा ना ही नम्रताच मदत करणार आहे. त्यामुळे आता ती जरी त्यांचं सगळं चांगलं झालं हे बघत असली तरीसुद्धा आता तिला माहिती असतं यांचं वाईट कसं करायचं आणि नेमकं काय काय करायचं ते, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या बरोबर माहिती असतात. आणि त्यामुळेच आता वल्लरीच्या डोक्यामध्ये पटापट प्लॅनिंग सुरू होतात, कारण तिला माहिती आहे की जर आपलं जी काही प्रॉपर्टी आहे तिने आतापर्यंत अर्णव आणि अंजलीला ज्या पद्धतीने सांभाळलं होतं तर त्याचं तर फळ आपल्याला मिळायलाच हवं, असा काहीसा विचार ना आता तिच्या डोक्यामध्ये असतो. आणि तेव्हाच ना आपल्याला त्याचं फळ मिळवण्यासाठी एक काम करावं लागणार आहे, ते म्हणजे काही झालं तरी ह्या नम्रताला आपल्या टीममध्ये सामील करून घ्यावं लागणार आहे, तेव्हाच तर आकाशच्या नावावर माझ्या प्रॉपर्टी करून घेता येईल, असंही काहीसं आता वल्लरी बडबडत असते. वल्लरीला माहिती आहे की आपण काय काय गोष्टी करायच्या आहेत ते. त्याच वेळेला आता दुसरीकडे आकाश आणि सगळीजण नाश्त्याच्या टेबलवर बसलेली असतात आणि तेव्हाच ना सगळ्यांसाठी नाश्ता आणून द्यायचं काम ना इथे असणाऱ्या या नम्रताने केलेलं असतं. नम्रता जेव्हा सगळ्यांसाठी नाश्ता आणून देते तेव्हा सगळीजण खूप जास्त खुश असतात. तर दुसरीकडे मात्र खाऊन घ्या, आज मी बनवलं आहे, नम्रता आकाशला सांगत असते. आकाशही आता नम्रताकडे बघत असतो. तेवढ्यातच ईश्वरी तिथे येते. ईश्वरी तिथे आल्यानंतर आजी म्हणत असतात की अंजली अजून उठली नसेल ना, नाही अजून तरी काही उठल्या नाही आहेत, त्या गोळ्यांचा प्रभाव होता म्हणून त्यांना चांगली गाढ झोप लागलेली आहे, असं देखील आता ईश्वरी सांगू लागते. तेच आता अर्णवही तिथे आलेला असतो आणि जेव्हा अर्णव तिथे नाश्ता करण्यासाठी येतो ना तेव्हा आता आजी बोलायला सुरुवात करतात. मला तर भीती वाटते माझ्या अंजलीच्या आयुष्याचं पुढे काय होणार, त्या राकेशवर आपण विश्वास ठेवला, ज्या वेळेला तो आपल्या अंजलीसोबत लग्न करायला तयार झाला होता तेव्हा आपण हा विचार केलाच नव्हता की हा माणूस असाही असू शकतो असं. तेव्हाच ना इकडे आपल्या अंजलीच्या पायात दोष असताना सुद्धा तो लग्न करायला तयार झाला, यामुळे आपण खुश होतो की आपल्याला जावई किती छान मिळाला आहे, पण यामागे सुद्धा त्याचा विशेष हेतू होता, असं देखील आता इकडे असणारी वल्लरी बोलत असते. वल्लरी जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलते तेव्हा मात्र आता अर्णव म्हणत असतो की या सगळ्यामध्ये ना आपल्याला ताईच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला लागणार आहे, ताईच आपल्याबरोबर असणार आहे, तेव्हाच तर आपण ताईला सांभाळू शकणार आहोत. त्यामुळे ताईला आता कुठेही एकटं सोडायचं नाही. मला माहिती आहे ताईसाठी हे कठीण जाणार आहे, पण आपण जर ताईसोबत असू ना तर सगळं काही सोपंच आहे, असंही आता म्हटलं जात असतं. दुसरीकडे आजीला काळजी असते, ती म्हणजे अंजलीच्या बाळाची सुद्धा, कारण आता अंजलीचं बाळ हे वाढत जाणार आहे आणि मग त्याची घेण्याघ्यायची
ताईची काळजी, त्यासोबत तिला बापाचं मिळणारं न मिळणारं प्रेम, या सगळ्या गोष्टी आजीला आठवत असतात. पण त्यावर आता अर्णव म्हणत असतो की आजी, हे सगळं तू आत्ता बोललीस पण पुन्हा बोलू नकोस, कारण आपण सगळीजणं आहोत ना, ताईची काळजी आपण सगळीजणं एकत्र घेऊ असंही ठरलेलं असतं. इथे आता नम्रता इथे असलेल्या या अर्णवला सुद्धा नाश्ता देत असते. त्यालाही तिने पोहे दिलेले असतात. तेच आता पोहे तो कमीच घेतो, कारण तो नेहमीप्रमाणे डायटिंगवरच असतो. त्यानंतर आता ईश्वरी म्हणत असते की तुम्ही बसा, तोपर्यंत ना मी जाऊन येते, मी बघून येते अंजलीताई उठल्या आहेत का, असंही आता ईश्वरी बोलत असते. कारण ईश्वरीला अंजलीचीही काळजी असते. अंजली ठीक तर असेल ना, या सगळ्या गोष्टी ईश्वरी जाणून असते. ईश्वरी आता अंजलीच्या रूममध्ये जाते. तोपर्यंत ना इकडे अंजलीने ना रूममध्ये खूप मोठा पसारा करून ठेवलेला असतो. अंजलीला सारखं तेच आठवत राहत असतं ना, की त्या माणसाने आपल्याला किती त्रास दिला, ज्या माणसावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवला त्या माणसानं आपल्याला फसवलं. ही गोष्ट तिच्या डोळ्यासमोरून काही जात नसते आणि त्यामुळेच ना आता अंजलीला त्रास होत असतो. बाहेर कोणालाच माहीत नसतं की अंजली उठली आहे, पण तेच आता ईश्वरीने सांगितलेलं असतं की तुम्ही तोपर्यंत नाश्ता करा, तोपर्यंत मी जाऊन येते, हेही आता ती सांगू लागते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगून ती आतमध्ये गेलेली असते, तेव्हा ती अंजलीला सगळं सामान अस्ताव्यस्त करताना पाहते. म्हणजे जेवढं राकेशचं सामान कपाटामध्ये असतं ते सगळं कपाटातलं सामान आता अंजली फेकून देत असते. अंजलीला राग येत असतो. अंजलीला कळत नसतं की काय करू, या माणसावर आपण विश्वास ठेवला, या माणसावर डोळे झाकून प्रेम केलं, पण त्याच माणसानं आता आपल्याला दगा दिला, आपल्याला फसवलं. या गोष्टी सतत तिच्या डोळ्यासमोर येत राहतात. त्याने दिलेले गिफ्ट्स आणि हे सगळं सुद्धा ती कपाटातून बाहेर काढून फेकून देते आणि आरडाओरडा करत असते. त्याच ईश्वरी जेव्हा येते तेव्हा ईश्वरीला हे सगळं काही दिसतं. ईश्वरी आता सगळ्यांनाच आरडाओरडा करून बोलवून घेते, कारण ईश्वरीच्या एकटीच्याने अंजली सांभाळता येत नव्हती. कारण अंजली ऐकायचं नाव घेत नव्हती. तेच अर्णव, आजी, आकाश, नम्रता सगळीजणं, मामा मामीसुद्धा आता बेडरूममध्ये आलेले असतात. सगळा पसारा बघून आता सगळ्यांनाच धक्का बसतो. त्याच वेळेला आता अंजलीला कसं शांत करायचा प्रयत्न ईश्वरी आणि अर्णव करत असतात. अंजली तर आता अगदीच ना ढसाढसा रडत असते आणि तेव्हाच ईश्वरी म्हणत असते की ताई, तुम्हाला काय होतंय, प्लीज त्रास करून घेऊ नका. पण आता ती बोलत असते की मी काय करू त्या माणसाचं मला कळत नाही आहे. माझ्या डोळ्यासमोर सारखा तोच माणूस येतोय ज्याच्यावर मी प्रेम केलं, का मला त्याने फसवलं, असं बोलून ती रडत असते. त्या माणसाच्या एकही गोष्टी मला माझ्या रूममध्ये नको आहेत. आताच्या आता हे सगळं काही मला संपवून टाकायचं आहे. त्या माणसाची ओळखही नको आहे, त्या माणसाची आठवणही नको आहे, असंही आता इथे असणारी अंजली जी आहे ती बोलत असते. कारण या माणसाने ज्या पद्धतीने फसवलं होतं, आपल्या पेपरवर सह्या घेतल्या होत्या, तो प्रसंगसुद्धा अंजलीला आठवत राहतो. म्हणून अंजलीने अक्षरशः डोक्याला हात लावून घेतलेला असतो. अंजलीचं असंच म्हणणं असतं की या सगळ्या मी माझ्या चिंटूवर विश्वास ठेवला नाही. तुम्ही सगळीजणं मला सांगत होतात की तो माणूस चांगला नाही आहे, तो माणूस फसवतोय, पण मी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही. मी त्या माणसावर विश्वास ठेवला, त्या माणसावर प्रेम करत होते म्हणून. पण आज मला हे सगळं समजतंय का मी असं केलं, असंही बोलून ती आता स्वतःला त्रास करून घेत असते आणि ती रडत असते. तेव्हाच तिला आता लक्षात येतं की तिच्या कन्नूलासुद्धा तिला सांभाळायचं आहे, जी की कन्नू अजूनही लहान आहे. मग ती अर्णवला हेही म्हणत असते की मी कसं सांगू कर्णिकाला की तिचे बाबा कोण आहेत, कारण जेव्हा ती मोठी होईल तेव्हा तिला नक्कीच लक्षात येईल ना की ती मला विचारणारच की माझे बाबा कुठे आहेत. मग तेव्हा मी तिला काय सांगू, तिच्या बाबांनी काय केलं आहे, असंही बोलून आता खूप जास्त अंजलीला रडू येत असतं. अंजली जेव्हा रडत असते तेव्हा मात्र आता तिला सावरायचं काम ना इकडे मात्र आता अर्णव करत असतो. अर्णव म्हणत असतो की ताई प्लीज शांत हो, नको करून घेऊस तू स्वतःला त्रास. मला माहिती आहे तुला या सगळ्याचा त्रास होतोय. आणि राहिली गोष्ट कर्णिकाची, तुझा हा चिंटू आहे ना, आणि तू स्वतःला का त्रास करून घेतेस. अगं मी असताना काळजी करू नकोस. आणि तुला तसंही माहिती आहे ना, लहानपणापासून आपण दोघंही जणं एकत्र असायचो, एकत्र वाढलेलो आहोत. दोघांनी एकमेकांची कधीही साथ सोडलेली नाही आहे. मग आता तुला कसं वाटू शकतं की मी तुझी साथ सोडेन करून. मी कायम तुझ्या सोबत आहे, असं देखील बोलून आता अर्णव जो आहे तो मात्र आता तिला कसंबसं सावरायचा प्रयत्न करत असतो. अंजली खूप जास्त जोरजोरात रडत असते, कारण तिच्यासमोर खूप मोठे प्रश्न उपस्थित असतात. तिला आता कळत नसतं की काय करावं तेच आता अर्णव म्हणत असतो की प्लीज ताई, प्लीज
प्लीज शांत हो, नको त्रास करून घेऊस, प्लीज मी सांगतोय ना, प्लीज शांत हो. आणि असं बोलून आता कसं कसं शांत केलं जात असतं. आणि जेव्हा तिला शांत केलं जात असतं ना, तेव्हा मात्र ती म्हणत असते की मी काय करू, मला काहीच कळत नाही आहे अर्णव, मला आता त्रास होतोय, मला कळतंय. हेही अर्णव आता तिला बोलून कसं कसं समजावत असतो. अर्णव जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलून समजावतो ना, तेव्हा तो तिला पाणीसुद्धा देतो. कारण तिला ना एकदमच ना कसं तरी होत असतं. आणि जेव्हा तिला त्रास होत असतो तेव्हा डॉक्टरांचं बोलणंसुद्धा अर्णवच्या लक्षात येत असतं. कारण डॉक्टरांनीसुद्धा सांगितलेलं असतं की तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. आणि तेव्हाच ना अंजली रडत असते, अंजली स्वतःला त्रास करून घेत असते. आणि या सगळ्याचा त्रास विशेषतः अर्णवला होत असतो. अर्णव म्हणत असतो की तुला त्या नालायक माणसाचा विचार करायची काही गरज नाही आहे ताई, मला माहिती आहे तू एकटी सांभाळू शकतेस आपल्या कर्णिकाला, आणि तू तेवढी जिद्दी आहेस, तू ते करू शकतेस, असं देखील आता तो बोलून तिला सावरायचा प्रयत्न करत असतो. आणि राहिला प्रश्न दुनियाने बोलायचा, मला माहिती आहे ना माझी ताई आहे ना काही पण करू शकते, म्हणजेच मला उलट गर्व आहे की माझी ताई तू आहेस. ते तुला सांगू का, आपण लहानपणापासून तसेही एकटेच वाढलो तरीही किती चांगले आहोत एकमेकांच्या साथीने. तसं कर्णिकाही वाढेल, उलट ना कर्णिकाला सगळीजण म्हणतील की अगदीच ना आईवर गेली आहे, कारण तुझे संस्कार असतील ना तिच्यावर. असंही आता तो बोलून तिला कसं कसं सावरायचा प्रयत्न करत असतो. अंजलीलाही आता थोडं का होईना बरं वाटत असतं. तीही आता अर्णवच्या या सगळ्या बोलण्याचा विचार करत असते. तिलाही आता समजत असतं की खरंच या सगळ्या गोष्टी परफेक्ट आहेत, आपण आपल्या मुलाची काळजी व्यवस्थितपणे घेऊ शकतो, हेही आता बरोबर माहिती झालेलं असतं. तेच आता दुसरीकडे मात्र जेव्हा अंजलीला समजावलं जातं तेव्हा कुठे जाऊन अंजली शांत होते, समजून घेत असते. मग आता अंजली रडत असताना अर्णव म्हणतो की तू कधीही स्वतःला एकटी समजू नको, मी कायम तुझ्यासोबत आहे, तुला जर कधीही काही झालं, तुला कधीही मदत लागली ना तर मला सांग, हा तुझा भाऊ तुझ्यासाठी अख्खी रात्र कधीही धावून येऊ शकतो, हेही आता तो म्हणत असतो. तेव्हाच ना अर्णवचे डोळेसुद्धा खरं तर पाणावलेले असतात. कारण त्याला त्याच्या बहिणीबद्दल वाईट वाटत असतं की आज त्याच्या बहिणीला काय काय सफर करावं लागते, काय काय सहन करावं लागते, या गोष्टीचा खरंच ना खूप जास्त त्याला त्रास होत असतो. म्हणूनच तर तो आता इकडे अंजलीला सावरत असताना त्याच्याही डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. अंजलीला त्याने तर आता उभारी दिलेलीच असते आणि तो म्हणत असतो की हो, हे सगळं काही तू बोलतोयस ते बरोबर आहे, पण तरीसुद्धा ना थोडा का होईना टेन्शन येतच ना, असंही आता अंजली म्हणत असते. पण अर्णव म्हणतो मी असताना तुला बिलकुलही काळजी करायची गरज नाही, मी आहे ना, मी करेन सगळं काही, असं बोलून आता या सगळ्या गोष्टी तो सावरून घेत असतो. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की वल्लरी मात्र ह्या दोघांच्याही बॉन्डिंगकडे बघत असते. पण वल्लरीच्या डोक्यात देखील प्लॅनिंग सुरू असतं की काही ना काही करायचं, कारण तिचा आता डोळा असतो खरं तर ना या सगळ्या गोष्टींकडे, तो म्हणजे प्रॉपर्टीकडे. आतापर्यंत तिने अर्णव आणि अंजलीची खूप जास्त काळजी घेतलेली होती, अगदी लहानपणापासून सांभाळायला होतं, पण आता नाही, आता काही झालं तरीसुद्धा ह्यांना सांभाळायचं नाही, आता ह्यांच्या प्रॉपर्टीवर डल्ला मारायचा, हे मात्र तिच्या माइंडमध्ये सेट असतं. आणि त्यामुळेच आता ती कसं का होईना आता विचार करत असते. आणि दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं इकडे सगळीच जणं जे आहेत ते आता बघत असतात. आणि तेव्हाच ना सगळेजणं जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी बघत असतात तेव्हा आता अर्णव आणि अंजली एकमेकांच्या जवळ असतात आणि दोघंही जण भाऊ बहीण म्हणून आता एकमेकांना सावरत असतात. तर हेच बघून आता आजीच्या ईश्वरीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं, कारण हे भाऊ बहीणच आता दोघंही जण एकत्र येऊन या सगळ्याला तोंड देणार असतात. आणि अर्णवने सरळ सांगितलेलं असतं की त्या नालायक माणसाचा विचार तू करायचा नाही, त्यांना नालायक माणसाचा विचार करत बसलीस तर खूप त्रास होणार आहे तुला, आणि तू बिलकुलही स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही, हेही आता त्याने सांगितलेलं असतं. त्यामुळे आता ती शांत राहते. तर दुसरीकडे पुढील भागातमध्ये अर्णवचा हात हातात धरून ईश्वरी सांगत असते की आपलं हे राकेशचं पार्टचं झालं आहे, पण मला असं वाटतं की या सगळ्याच्या मागे म्हणजेच आपल्या आई आणि त्याचसोबत बाबा ह्या दोघांच्याहीमध्ये एक जी बाई होती त्या बाईला शोधून काढायचं आहे, आपल्याला तर शांत बसून चालणार नाही, हेही आता ईश्वरी अर्णवला सांगत असते. अर्णव म्हणत असतो की हो ते सगळं ठीक आहे. तेच आता अचानकपणे फायर अलार्मचा आवाज येऊ लागतो. फायर अलार्मचा आवाज आल्याबरोबर कुठून आवाज येतोय हा प्रश्नही पडलेला असतो. मग कुठून येतोय हा आवाज हे बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की आवाज अंजलीच्या रूममधनं येतोय. अंजलीच्या रूममधनं आवाज आला आहे हे जेव्हा त्यांना कळतं ना तेव्हा
तेव्हा मात्र आता ते जोरजोरात ओरडू लागतात आणि अंजलीच्या रूमकडे जायला निघतात. अंजलीच्या रूममध्ये नेमकं काय झालं असेल हे येणाऱ्या पुढील भागामध्येच आपल्याला पाहायला मिळेल. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.